ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आनंद ओव्हाळ यांच्या लोकशाही भारत राष्ट्र की सनातनी हिंदू राष्ट्र या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक 7 मार्च रोजी ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. इंडियन सोशल मुवमेंट या संघटनेच्या 19व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉक्टर राम पुणे यांनी, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे, अर्थतज्ञ डॉक्टर विश्वास उटगी, काँग्रेस प्रवक्ते डॉक्टर विवेक कोरडे, ॲडव्होकेट गाता ढाले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ञ अरविंद वैद्य होते, तर सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. राम पुण्यानी सरांचा स्वागत या ठिकाणी देवेंद्र कांबळे हे करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी राम पुण्यानी सरांचा सत्कार करायचा. देवेंद्र कांबळे. त्यानंतर राजाभाऊ ढाले यांच्या कन्या, त्यांचं स्वागत मी या ठिकाणी आनंद जेठे यांना विनंती करतो की ॲडव्होकेट गाता ढाले यांचं स्वागत करायचं आहे. माननीय राजन राजे यांचा सत्कार या ठिकाणी नरेश गायकवाडे करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी राजन राजे यांचा सत्कार करायचा आहे. डॉक्टर विवेक कोरडे यांचा या ठिकाणी सत्कार नरेश परदेशी, पनवेलचे आमचे संघटनेचे अध्यक्ष नरेश परदेशी यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. डॉक्टर विवेक कोरडे, जोरदार टाळ्यामध्ये या ठिकाणी डॉक्टर विवेक कोरडे यांचं स्वागत करावे. माननीय विश्वास उटगी सरांचा मी अरुण कसबे यांना विनंती करतो की त्यांनी विश्वास उटगी सरांचा त्या ठिकाणी सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या विश्वास उटगी सरांसाठी. वेळेत वेळ घालून त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला आले. अरविंद वैद्य सर यांचा या ठिकाणी सत्कार दिनेश कोल्लम सर करतील. अरविंद वैद्य सर, मला या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचलनाची जबाबदारी दिल्याबद्दल मी माननीय आनंद ओव्हाळ यांचे मनापासून, हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम आता याची जी पुढची सूत्र आहेत ती मी या ठिकाणी अरविंद वैद्य सर यांना या ठिकाणी सोपवतो आणि मी तुमची रजा घेतो. जय भारत, जय संविधान. आपल्या कार्यक्रमाचे दोन भाग होते. एक माहितीचा कार्यक्रम होता आणि आता पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम. आमच्यावर मोठे जे सगळे आलेले आहेत ते अनेक वर्ष त्या चळवळीमध्ये काम करतात. या पुस्तकाचं जे प्रयोजन आहे, महत्त्व आहे, आता पुस्तक घेण्याबाबत म्हणजे आपण आता अशा परिस्थितीतून चाललेले आहोत. आता तुम्ही पेपरला बातमी वाचली असेल, बातमी नसेल तर पुस्तकातून रविवार आपल्याला रशियातून तेल घ्यायला अमेरिकेनं 30 दिवसाची मुदत दिली. म्हणजे एका बाजूला भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे. आपण सर्व अधिकार आपल्याकडे आहेत असं आपण मानतो, आपल्याला सांगितलं जाते आणि प्रत्यक्षात हे अधिकार दुसरीकडे ठेवलेले आहेत. अशा बारीक 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 गोष्टी आहेत की याच्यामधून आपल्या एकूणच राज्य घटनेला जे काही मिळवलं 100-150 वर्ष स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये त्याला कीड लागण्यासाठी झालेली आहे. आणि त्याच्यामुळे ह्या पुस्तकाचा अतिशय फार मोठं प्रयोजन होतं. आणि अशा या काळामध्ये मुवमेंटनं आणि तुझे मित्र आनंद ओव्हाळ यांनी हे पुस्तक आपल्याकडे आणलेलं आहे. तेव्हा पुस्तकाचं प्रकाशन करण्यापूर्वी मी लेखक आनंद ओव्हाळ याला थोडक्यामध्ये अगदी थोडक्यामध्ये पण पुस्तकाची पार्श्वभूमी आपल्यासमोर विशद करावी अशी विनंती करतो. विश्वातील प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचं संरक्षण व्हावं, त्यास न्याय मिळावा, त्याचे शोषण होऊ नये, त्याचे दुःख निवारण व्हावे, त्या प्रत्येकास समतेची वागणूक आणि स्वातंत्र्य उपभोगण्यास मिळावे, यासाठी विश्वातील ज्या ज्या महामानवांनी आपलं सर्वस्वी जीवन अर्पिले अशा महामानवांच्या विचाराला, कर्तृत्वाला, नैतिकतेला आणि त्यांच्या असीम त्यागाला प्रथम माझा अभिवादन. आज इंडियन सोशल मुवमेंट या संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आयोजित केलेला आहे. या प्रकाशन सोहळ्यासाठी
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, जे माझे छबिलदास शाळेमध्ये मी शिकत असताना माझे शिक्षक असणारे आणि सतत चळवळीमध्ये मला मार्गदर्शन करणारे अरविंद वैद्य सर, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे मित्र राजन राजे, ज्यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे. ते पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ती प्रस्तावना कशी आहे म्हणून. अरविंद वैद्य सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी IIT मुंबई येथे प्रोफेसर असलेले आणि ज्येष्ठ विचारवंत पुरोगामी, ज्यांच्या बाबतीमध्ये भारतामध्ये आत्ताची ज्यांच्या हातात राजकीय सत्ता आहे ते त्यांच्याकडे सातत्याने आहेत की नाही बघत असतात की हे आमच्या बाबत काय बोलत आहेत. ते डॉक्टर राम पुनियानी, तसेच डॉक्टर विवेक कुरडे, जे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत, पण त्यांनी सांगताना मला सांगितलं बाकीची ओळख सांगू नका. ते म्हणाले की मी कार्यकर्ता पहिल्यांदा आहे. असे विवेक कुरडे आणि अर्थतज्ञ, काँग्रेस पक्षाचे अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उडगी, आणि ज्यांना मी हे पुस्तक समर्पित केलेलं आहे. 1972ला मी सामाजिक क्षेत्रामध्ये चळवळीत कामाला सुरुवात केली आणि ज्यांच्यासोबत मी चळवळ शिकलो ते माझे आदर्श राजाभाऊ ढाले यांची कन्या ॲडव्होकेट गाथा ढाले. ते ऋणानुबंध जोडण्याचा माझा पुन्हा एकदा प्रयत्न आहे आणि ते ऋणानुबंध जोडण्यासाठी मी खास करून गाथा ढाले यांना या कार्यक्रमासाठी आणि प्रकाशन संस्थेत बोलवले. तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी उद्घाटनी भाषण केलं ते इंडियन सोशल मुवमेंटच्या अध्यक्ष सविताताई सोनावणे कदम. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला घरी गेल्यानंतर काहीतरी ऐकायला लागेल, त्यांना विसरता कामा नाही. मला माझ्यासारख्या भनंग माणसाचा संसार, ज्याला रोज ठिगळं लावल्याशिवाय संसार होत नाही, तो संसार करणारी माझी पत्नी आणि ह्या पुस्तकाला मला खऱ्या अर्थानं प्रेरित केलं. जर माझ्या डोक्यावर ताण असता तर एवढं पुस्तक माझ्याकडून लिहिलं गेलं नसतं. ती माझी पत्नी उषा, या सर्वांचं मी स्वागत करत असतानाच ज्यांनी हे पुस्तक छापण्यासाठी सुरुवातीला मदत केली, ज्याच्यामुळं माझी धावपळ करण्याला मला जास्त सोपं झालं, ते अनेक मित्र इथं आहेत. खास करून मंचावर उपस्थित असलेले मिलिंद रानडे, त्यांचे खास वैशिष्ट्य सांगतो की राजन राजे ज्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टमच्या विरुद्ध प्रखरपणे लढा उभा करतात, मुंबईमधल्या म्युन्सिपल कर्मचारी कॉन्ट्रॅक्टचे यांना कायम करणारे मिलिंद रानडे, त्यांचं खूप मोठं कर्तृत्व आहे. त्यांचं खऱ्या अर्थानं स्वागत व्हायला पाहिजे. विजय नाईक बसलेले आहेत, संघटनेचे उपस्थित कार्यकर्ते आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे पुस्तक प्रकाशन होण्यापर्यंत ज्यांनी मला ज्ञानाची मदत केली, ज्यांनी जागा मला दिली, ज्यांनी कॉम्प्युटर मला दिले, तसंच आर्थिक मदत केली आणि आज उपस्थित राहून या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं मोठ्या पद्धतीने चालना दिलेली आहे, त्या तुमच्या सगळ्यांचे प्रथम मी शतशः आभार व्यक्त करतो. कारण तुमच्या सहकार्याशिवाय हे पुस्तक झालं नसतं. माझ्या मित्रानं खूप मोठी एक मदत केलेली आहे, पण त्याने सांगितलंय, मला सक्त ताकीद दिलेली की माझं नाव कुठेही सांगू नको. मी आजपर्यंत त्याचं नाव सांगितलं नाही. परवानगी घेतो, सांगू का? नाही, ते प्रेमाची मदत आहे. आता मुख्य विषयावर येऊया, कारण मला कमीत कमी वेळामध्ये पुस्तकाच्या संदर्भात बोलायचं. करोनाच्या कालखंडामध्ये वैद्य सरांनी मला एक PDF पाठवली आणि मला सांगितलं की तुम्ही ही PDF प्रिंट काढून वाचा.
ते वाचण्याच्या पूर्वी आजपर्यंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा फक्त एक आणि एकाच गोष्टीकडे ते लक्ष होतं, आणि ते म्हणजे RSS ही संघटना त्यांची जी सुरुवातीचं घोषवाक्य होतं की या देशामध्ये आम्हाला काय करायचं आहे तर मनुसंहिता लागू करायची आणि हिंदू राष्ट्र निर्माण करायचे. मनुसंहिता, मनुस्मृती हा भारतीय संविधानाला सगळ्यात मोठा विरोध करणारी स्मृती आहे, एवढ्या पुरतंच आमचं ज्ञान मर्यादित होतं. पण मी ज्यावेळेस मनूचा मासा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याच्या संदर्भामधली संजय मोनी यांची सरांनी दिलेलं एक टीका होती, परिचय म्हणून दिली, ती मी ज्यावेळेस वाचली त्यावेळेस मला कळू लागलं की RSS या संघटनेनं या देशामध्ये किती उलथापालथ करण्यासाठी काय काय प्रयत्न केलेले. ते पुस्तक वाचल्यानंतर तरी मी शांतच होतो पुस्तक लिहिण्याच्या संदर्भामध्ये, पण ज्या क्षणाला आज भारतामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून सातत्यानं भाजप सरकारला मेटाकुटीला आणणारे राहुल गांधी यांनी एका ठिकाणी बोलले की आजही काँग्रेस पक्षामध्ये RSSची माणसं आहे, त्यांना शोधावं लागेल. आणि त्यांचं ते वाक्य ऐकलं, मला ती PDF प्रिंट आठवली आणि मग त्या निमित्तानं मी विचार करू लागले या विषयावर आपल्याला लिहावं लागेल. आणि अशाच एका कार्यक्रमामध्ये इंडियन सोशल मुवमेंटचा वर्धापन दिन होता. पनवेलला आम्ही डॉक्टर पुनियानी सरांना बोलवलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या शेवटी मी फक्त त्यांना एक शब्द बोललो होतो की मला अशा विषयावरती पुस्तक लिहायचं आहे आणि मला इतर ग्रंथांची गरज लागणार आहे. ताबडतोब मला ते बोलले की उद्या तुम्ही घरी या, आणि त्यांनी मला पुस्तकं दिली. त्या पुस्तकाचे मला संदर्भ मिळू लागले. इथे माझा एक मित्र बसलेला आहे, चळवळीचा कार्यकर्ता, त्याच्या घरी गेलो, तो पुस्तकं चाळत होतो, नवीन गायकवाड, त्याच्याकडे मला काही पुस्तकं भेटली. आणि अशी मी अनेक पुस्तकं अनेक ठिकाणाकडून जमा केली आणि मग हे पुस्तक लिहायला मी सुरुवात केली. 1-1.5 वर्ष मी हे पुस्तक लिहित होतो. ह्या पुस्तकाचं नाव 3-4 वेळा मी बदली केलेलं आहे. शेवटच्या क्षणामध्ये लेखकाचा अधिकार म्हणून थोडंसं त्याच्या याच्यामध्ये सुद्धा बदल केला मुखपृष्ठामध्ये, पण नावात आणि शब्दात कुठलाही बदल केला नाही. कारण लेखकाला स्वातंत्र्य असतं हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. या पुस्तकावरला जे मनोगत लिहिलं वैद्य सरांनी, राम पुनियानी सरांनी, यांना जे पुस्तकाचं नाव दिलं होतं ते होतं नाव संविधानिक. काय बरोबर नाव होतं? हां, संविधानिक संविधानिक राष्ट्र संविधानिक राष्ट्र की सनातनी धार्मिक कट्टरता, राष्ट्रीयता आणि धार्मिक कट्टरता होते हे नाव. आणि मग शेवटच्या क्षणाला मी हे नाव दिलं लोकशाही भारत राष्ट्र की सनातनी हिंदू राष्ट्र. आता एक मिनिट
आहे असं की हे पुस्तकांना आपण आपल्या बरोबर घेऊन जावं आणि कृपा करून बुकशेल्फमध्ये न ठेवता ते वाचावं आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. मी माझ्या निवेदनामध्ये आनंद शब्द दिलेला आहे की मी तुमच्याबरोबर आहे हे पुस्तक लोकांपर्यंत नेण्यासाठी एक कार्यकर्ता या नात्यानं, आणि माझा शब्द मी आत्तापासून पाहायला सुरुवात केलेली आहे. आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा आग्रह आमचे लाडके काका आनंददादा ओवाळ यांनी केला. त्यामुळे माझ्याकडे काही पर्याय उरला नाही आणि इथे हजर राहणं हे तेवढंच गरजेचं वाटलं, कारण त्यांनी हे पुस्तक जे लिहिलं आहे ते मला काही दिवसांपूर्वी भेटले होते आणि त्या दरम्यान ते मला बोलले की मी हे पुस्तक राजाभाऊंना समर्पित करत आहे. आता त्यांनी मला सांगितलं की ह्या पुस्तकात बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्या वाचल्यानंतर फार काही बदल होतील असं मला वाटतं आहे, आणि मलाही तसंच वाटतं आहे की राजाभाऊंच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पुस्तकांच्या घरात राहिलो, चळवळीत वावरलो, जन्मापासून प्रत्येक गोष्टीला ही साक्ष होती की जे काय घरात घडतं आहे, जे काय बाहेर घडतं आहे ती चळवळ आहे. आणि ही चळवळ अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या जगात राजाभाऊंनीच नाही तर इतरही प्रत्येक कार्यकर्त्याने मिळून त्याचा प्रसार केला आहे. त्याच्यावरती झालेल्या अन्यायावरती त्यांनी लढा दिला आहे. राजाभाऊ हे एकमेव व्यक्ती होते जे त्यांना मार्गदर्शन करत होते, परंतु त्यांना नेहमीच चांगलं खाद्य दिलेलं आहे, चुकीचं खाद्य काहीही दिलेलं नाही. म्हणून आज आनंददादा ओवाळ यांनी एक सुंदर पुस्तक लिहिलं आहे आणि त्यांनी त्यांचा राजाभाऊ नेहमी म्हणायचे की जेवण नसेल तरी चालेल पण मेंदूला खाद्य मिळालं पाहिजे. आणि मेंदूचं खाद्य केव्हा जिवंत राहतं, जेव्हा माणूस विचार करतो. आणि विचार हा फक्त देवाणघेवाण किंवा बोलण्याने प्रसार होत नाही, तर तो प्रसार होण्यासाठी गरजेचं असतं ते म्हणजे पुस्तक लिहिणं. कारण माझं अख्खं घर जर आजही तुम्ही आलात आणि बघितलं तर पुस्तकांनीच भरलेलं आहे आणि पुस्तकांच्या विश्वात आम्ही वावरलो आहे. त्यामुळे पुस्तकाची किंमत ही फार मौल्यवान असते आणि त्याच्यात असलेले विचारही अधिक मौल्यवान असतात. त्यामुळे अशा ह्या पुस्तकाचं प्रकाशन आज सोहळा त्यांनी इथे पार पडला, त्याच्याबद्दल मला खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. परंतु विश्वास उडगी तर ते भाषणाला येण्यापूर्वी एक सत्कार आपण मध्ये करून घेऊया, म्हणजे ते भाषणाची तयारी करतील. सत्कार म्हणजे यांच्या पक्षाच्या वतीनं धर्मराज्य पक्ष या पक्षाच्या वतीनं ते लेखकाचा सत्कार करणार आहेत. लेखक आणि लेखकाची पत्नी दोघांचं या बँक एम्प्लॉईज युनियन हेच मुख्य कार्यक्षेत्र होत हो असं म्हणा. फास्ट पास्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कौतुकाने बोलण्याचं काही नाही, कौतुकाने बोलण्याचं काही नाही. Things have been destroyed. Things have been destroyed. Everything is destroyed. कौतुकाने बोलण्याचं काही नाही. वाईट वर्तमान आहे. वहिनी
आनंद हवाळ यांनी लिहिलेलं लोकशाही भारत राष्ट्र की सनातनी हिंदू राष्ट्र या पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित आहोत. इंडियन सोशल मुवमेंटचे ते संस्थापक आहेतच. गेली काही वर्ष अत्यंत जवळून मी त्यांना बघतोय. सामान्यातलं सामान्य मनुष्य असावा असा हा माणूस, पण तुम्ही त्यांचे असामान्य विचार तुमच्यापुढे व्यक्त झालेले आहेत. या पुस्तकांमधून ते सुद्धा अधिक स्पष्टपणे दिसत आहेत. खरं तर या पुस्तकाची मी प्रस्तावना देणार होतो, पण जमलं नाही. पण आता एक मात्र निश्चित आहे, मी काय किंवा तुम्ही काय हे पुस्तक पुन्हा वाचूया. आपल्या तमाम मित्रमंडळींना हे पुस्तक वाचायला प्रवृत्त करूया आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी या पुस्तकाचं परीक्षण माध्यमांमधून, जी माध्यमं आपल्याला उपलब्ध आहेत, मराठी, हिंदी, इंग्रजी, यूट्यूब म्हणा, सोशल मीडिया म्हणा, याच्यामधून या पुस्तकाचा विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा. कारण त्यासाठीच ते जगतायत. त्यांचं जगणं जे आहे हा एक सातत्याचा वैचारिक संघर्ष आहे. सनातनी विचाराचा पराभव झाला पाहिजे. राष्ट्रीय संघ त्यांनी निर्माण केलेलं आत्ताचं मोदी आणि भाजपचं सरकार आणि जे आता भारत राष्ट्राचं हिंदू राष्ट्रगुरू पाहते, हे होऊ नये याकरता सातत्याचा वैचारिक संघर्ष जो आपला आहे. संविधान हा आपला धर्म आहे. लोकशाही भारत राष्ट्र ही आपली एक विचार पद्धती कायम राहिली पाहिजे. आणि व्यक्तिगत एकूणच स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ह्याच्यावरती आत्ता जी गदा येते याच्यातून अत्यंत प्रेरित होऊन की त्यांनी हिंदू राष्ट्र होणं हे या देशाच्या दृष्टीने किती घातक आहे. आणि मनुस्मृतीप्रणीत ब्राह्मणी राज्य निर्माण करण्याची जी काही इच्छा आज संघाची दिसते, त्यातून हिंदू राष्ट्राची आणि सनातन राष्ट्राची कल्पना जी येते, त्या संदर्भात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज आपल्यासमोर दिलेला आहे. आपण याचं स्वागत करूया. यांच्या वैचारिक संघर्षामध्ये आपण सामील झालं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. मी स्वतः तर ठरवले की एक वैष्णोदेवी युनिव्हर्सिटी म्हणून आहे त्या काश्मीरमध्ये, जम्मूमध्ये. खरं तर त्यांचं एक मेडिकल कॉलेज आहे. या देशातल्या सगळ्या मेडिकल कॉलेजची जे प्रवेश आहेत ते नीटनी होतात. ती नीट परीक्षा दिल्यावर ते प्रवेश होतात आणि या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या ज्या 50 जागा आहेत त्यातल्या 40 जागा मुसलमानांनी मिळवल्या. काहीतरी एक शीख, एक कोणीतरी अन्य आणि 5-7 जागा हिंदूंना मिळाल्या. आणि या देशात जो आम्ही सेक्युलर वगैरे वगैरे जे म्हणतो, जो देश आम्ही सेक्युलर वगैरे असं काही म्हणतो, त्या देशामध्ये या नीट परीक्षेमध्ये काहीतरी गोंधळ झाला असला पाहिजे म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने मुस्लिम विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, तर ही परीक्षा पुन्हा घ्यायला पाहिजे अशी मागणी व्हायला लागली. त्या जम्मूमध्ये संतोष ट्रॉफीसाठी एक टीम सिलेक्ट झाली. त्याच्यामध्ये सुद्धा मुसलमान खेळाडू जास्त प्रमाणात निवडले गेले. त्याच्यावरती सुद्धा हरकत नोंदवण्यात आली. आणि हे सगळं करणारे हलकट कोण आहेत ते तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. अशी आव्हानं या देशामध्ये होतात. जो देश संविधानाने चालतो असं म्हणतो की मुसलमानांच्या रिक्षात बसलात तर शक्यतो बसू नका आणि बसलात तर कमी भाडं द्या आणि शक्यतो तुमची कामं मुसलमानांना देऊ नका, त्यांना इथून पळून लावायला पाहिजे. ज्या देशामध्ये बलात्काराचा निषेध करायचा की नाही, ते बलात्कारी कोणत्या जाती धर्माचा आहे याच्यावर ठरवलं जातं. कठुआमध्ये देवळात 9 वर्षाच्या मुस्लिम मुलीवर बलात्कार होतो आणि एका विशिष्ट पक्षाचे झेंडे आणि तिरंगे घेऊन बेशरम वकिलांची फौज ही कारवाई होऊ नये म्हणून उभी राहते. गुजरातमधल्या बलात्कारी नराधमांना सोडलं जातं
आणि वर त्यांना सत्कार करून संस्कारी ब्राह्मण म्हटलं जातं. अशा प्रकारच्या दुभंगलेल्या समाजामध्ये आणि यातल्या कोणत्याही सरकारला मान्य नसलेल्या कार्यक्रमावरती आत्ताच मिलिंदनी मला पाठवलं की त्यांचं जे उद्या निदर्शन आहे CPI आणि आयटक, जे युद्ध टाळले, युद्ध तर नाहीच आहे, ती तर दादागिरी आहे. त्या दादागिरी विरुद्धच्या निदर्शनांना पोलिसांनी परवानगी नाकारली आणि तुम्ही जर निदर्शनं केलीत आणि काही जर प्रकार घडला त्या ठिकाणी तर तुमच्यावरती कारवाई करू. आणि जसं सांगितलं की रस्त्यावरचे संघर्ष जवळजवळ बंद झालेले आहेत, नुकतंच उडगीनी सांगितलं. अशा परिस्थितीमध्ये लोकशाही भारत राष्ट्र की सनातनी हिंदू राष्ट्र या विषयावर पुस्तक लिहायला फार मोठं धैर्य लागतं, जिगर लागते आणि एक तळमळ लागते. आणि ती तळमळ आणि जिगर एका ध्येयवादी कार्यकर्त्यांनी दाखवली. यासाठी मी आनंद होवाळांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. उद्या 8 मार्च महिला दिन, माझ्या धर्मराज्याच्या कार्यकर्त्यांनी विनंती केली आहे की त्या निमित्तानं प्रतीक रूपाने 2 महिलांचा सत्कार व्हावा. अर्थातच एक आनंदाजींच्या पत्नी आणि दुसऱ्या गाथा ढाले, त्यांनी पुढे यावं आणि धर्मराज्यातर्फे हा उद्याच्या महिला दिनाचा सत्कार आज त्याच्या पूर्वसंध्येला स्वीकारावा. डॉक्टर राम पुनियाने, ज्यांचा मी एकही व्हिडिओ चुकवत नाही, त्यांच्यासोबत बसण्याचा योग येईल तोही एवढ्या लवकर मला कल्पना नव्हती. आम्हा ठाणेकरांचं मोठं सौभाग्य आहे, धर्मराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांचं सौभाग्य आहे की ते आज आपल्यात आहेत. आणि मी रामजींना आता इशारा देऊ इच्छितो की आता आपल्याला वारंवार यावं लागेल. ही अशी माणसं असतात, प्रचंड व्यासंग संशोधन करतात, समाजाचं प्रबोधन करतात आणि म्हणून आमच्यासारख्या रस्त्यावरच्या कार्यकर्त्यांचं आयुष्य वाढतं. मग तो जे वेळ सत्कारणी लावतात तो आमचा वाचतो ना. त्यांनी 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष जे संशोधन केलं असेल ते त्यांचे व्हिडिओ आम्ही जेमतेम 50 वर्षाचं संशोधन फक्त 50 तासात सार रूपाने ऐकतो आणि आम्ही शहाणे होऊन जातो. त्यामुळे त्यांचे अनंत उपकार असतात. या सगळ्या चळवळीवर तुम्ही आहात म्हणून आमच्या चळवळींना प्रेरणा मिळते. तुमच्यासारखे व्यक्तित्व आहेत म्हणून. अर्थात त्यात विवेकजीसुद्धा येतात, विश्वासजी वगैरे सगळी मंडळी येतात. अध्यक्ष अरविंद जी, पुस्तक के लेखक आनंद होवाड़ जी, आदरणीय मंच और प्रिय मित्रों, पहले तो मैं आपका बहुत धन्यवाद कि आपने मुझे बुलाया और उम्मीद करता हूँ कि उनका काम जो आज भारत में संविधान को बचाने का है और संविधान के आधार पे जो धर्म के नाम पर राजनीति चल रही है उसका विरोध करना है, उसके लिए इंडियन सोशल मूवमेंट सामने आएगा, अपने कार्य का विस्तार करेगा और सफलता से भारतीय संविधान को आगे प्रमोट करेगा. अब दोस्तों, आनंदा जी आए थे मेरे घर, मुझे अभी याद आया और मेरी थोड़ी बहुत बातचीत हुई. ज़्यादा तो मेरे पास नहीं था जो मैं उनको बताया, पर उन्होंने ये जो किताब बहुत बेहतरीन तरीके से लिखी है उसमें कुछ कमज़ोरियाँ तो होती हैं किसी भी किताब में, पर उन्होंने जो इसका मर्म लिया है, इस किताब का मर्म, उसके लिए मैं उनको बधाई देता हूँ
और दूसरी बधाई इसलिए देता हूँ कि आज उन्होंने अपनी किताब का जो सारांश हमको बताया वो बहुत बेहतरीन तरीके से बताया. इसको हम विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्याला आपला शिक्षक बरोबर माहिती असतो आणि म्हणून मी जास्त लांब भाषण सोडू नये यासाठी त्यांनी मला अध्यक्ष केले. ही सूचना त्यांनी लक्षामध्ये घेऊन मी फक्त एवढंच म्हणेन की या पुस्तकाचं अध्यक्षाला मी स्वागत करतो. वाचूया आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करूया. पण एकूण वेळ ही इतका झालेला आहे आणि त्यांचीही वेळ संपली आहे. माझ्या 8 पर्यंत शिकलो होती आणि म्हणून आपण इथे कामगार नेते बसलेले आहेत, बरेच आहेत आणि या कामगार नेत्यांना नेहमी जे काम करणारे लोक आहेत, कर्मचारी आहेत, त्याची दुःखताने जाणून घ्यायच्या असतात तर आपण जाणून घेऊया आणि हा कार्यक्रम संपला असं मी सांगतो. धन्यवाद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.